ज्या काही टेंटेटिव्ह जागा काँग्रेस पक्ष लढेल अशा सगळ्या जिल्ह्यातल्या पक्षाच्या प्रमुख लोकांना आम्ही आज इथं बोलावलेलं आहे. आजी माजी सगळे आमदार खासदार पक्षाचे पदाधिकारी आणि त्या पद्धतीची ही मीटिंग आज या ठिकाणी चालेल आणि सगळ्या जागा कशा जिंकता येईल त्याच्यासाठी पक्षाने आणि त्या ठिकाणी काही अडचणी असतील त्या कशा दूर करता येईल या सगळ्या गोष्टीचा आढावा या निमित्तानं घेतला जाणार आहे. बिलकुल आहे ना. आखरी पक्षाला एखाद्या उमेदवाराला तिकीट द्यायची असेल तर स्थानिक सगळ्या नेत्यांना विश्वासात घेऊनच त्या पद्धतीची तिकीट द्यावी लागते. त्याच्यामुळे आमचा पक्ष लोकशाहीचा आहे. दिल्लीतून तिकीट जाहीर करायच्यात आणि मग तिथलं म्हणायचं की मला निवडणूक लाईन लढायची आहे असंही आता परवाच्या यादीमध्ये आपण पाहिलं. तर त्याच्यामुळे आमच्या पक्षात ती परिस्थिती नाही आहे. आमचा पक्ष लोकशाहीच्या मार्गाने चालणारा पक्ष आहे. तर त्याच्यामुळे ही जी काही निवडणुकीची प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया पूर्ण करणं हे आमचं काम आहे आणि म्हणून आज प्रदेश मध्ये सगळ्या जागेतले जे आमचे प्रमुख आहेत ते प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रमुखांना बोलवलं आहे. बघा 6 तारखेला ती मीटिंग होणार आहे. त्याच्यामध्ये तो निर्णय होईल. त्याच्यामुळे मी आज त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. म्हणून 6 तारखेलाच ते मीटिंगला येणार आहे. त्यामुळे 6च्या मीटिंगमध्ये उद्धव ठाकरे जी आहेत, शरद पवार जी आहेत, आमच्याकडून बाळासाहेब थोरात जी आहेत, त्यामध्ये ती चर्चा होईल. त्याच्यामुळे मला आता ती चर्चा या ठिकाणी करावी असं मला वाटत नाही. आता पक्षांचे सगळे आम्ही प्रत्येक जिल्ह्याचे प्रमुखांना बोलवलं आहे. त्याच्यामध्ये ते जे काही उमेदवारांची नावं सांगतील किंवा पक्षाला अधिकार देतील त्या आधारावरच त्या पद्धतीची यादीचं फायनलाइज केलं जाईल. नाना, काल काँग्रेसकडून एक बातमी, काँग्रेस आणि शिवसेनेची एक बातमी आली ती म्हणजे की कोल्हापूरची जागा शाहू महाराजांसाठी काँग्रेसकडून फायनल झाली आहे. त्याच्यात त्याचीच वाटाघाटी करताना सांगलीची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेला देण्याची तयारी आता काँग्रेसकडून दर्शवली. तसं नाही आहे. त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये छत्रपतींनी निवडणूक लढावी ही भूमिका आमच्या तिन्ही पक्षाची होती. छत्रपतींना कुठल्या तिकीटवर लढायचं हे त्यांनी ठरवायचं, छत्रपतींनी ठरवायचं आणि छत्रपतींनी जे ठरवलं ती जागा ही आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय करायचा अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे. त्यात अमुक जागा त्याच्या बदली वगैरे हा सगळा विषय नाही आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की जे काही 6 तारखेला जी मीटिंग आहे त्याच्यामध्ये जवळपास फायनल होईल. मला फार दुःख होतं. एक देशाचे मोठे नेते महाराष्ट्रामध्ये आहेत, म्हणजे ते प्रधानमंत्री होऊ शकतात असं मला 2019 मध्ये मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढली होती गडकरी साहेबांच्या विरोधात. तर त्यावेळेस भावी प्रधानमंत्री नितीन गडकरी अशा पद्धतीचं प्रचार त्यांचा केला गेलेला होता. आता नरेंद्र मोदीचं नाव येत आहे, राजनाथ सिंगाचं नाव येत आहे. आमच्या तिकडे कमी पडले युपीमधून तर आमच्या मुंबईतून एकाला घेऊन गेले. तर आता गडकरी साहेबासारख्या मोठ्या माणसाचं नाव का नाही येऊ शकलं त्यांची यादी जी जाहीर झाली त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे फार म्हणजे हा एक चिंतेचा विषय. आता तर सध्या भाजप नाहीच आहे. त्यांच्या स्टेटसला आपण जा, आता आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांचं स्टेटस बघा तर मोदी परिवार असं ते स्टेटस आहे. आता भाजप परिवार नाही आहे. त्यामुळे आता ते भाजपचं नाव संपलं, आता मोदी परिवार सुरू झालेला आहे. त्यामुळे गडकरींवर अन्याय होत आहे असं चित्र पाहायला जात आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांचं नाव पहिल्या यादीत येऊ नये ही गंभीर बाब आहे.
बघा मी काही आज त्या विषयावर चर्चा मी आज करत नाही. जो अन्याय झाला त्या अन्यायाच्या बद्दलचं मी बोलतोय. दादा मुंबईतली जी उत्तर मध्य मुंबईची जागा आहे आमची 2 टर्म ती प्रियादत्त मॅडमनी लढवली होती. यंदा त्यांनी म्हटलं की मी लढवणार नाही तर याच घरात काँग्रेसमधून दुसरा चेहरा कोण असणार? आमच्याजवळ एकदम चांगले चेहरे आहेत, निवडून येणारे चेहरे आहेत आणि यावेळेस ती जागा काँग्रेस पक्ष जिंकेल. प्रियादत्त यांचा प्रस्ताव तुम्ही मान्य केला का ते लढवणार? मी सांगत आहे ना, आमच्याजवळ चेहरे आहेत, योग्य चेहरा आहे आणि आमचा तो चेहरा निवडून येईल. आज की बैठक का स्वरूप क्या है? प्रकाश आंबेडकरांनी जे जितेंद्र आव्हाड यांना पत्र लिहिलंय, महाविकास आघाडीची जी बैठक झाली त्या बैठकीच्या आतमध्ये त्यांनी त्या पत्रात लिहिलेलं त्यावर विचारलं होतं की निवडणूक झाल्यानंतर भाजप किंवा आरएसएस बरोबर जाणार नाही असा जेव्हा प्रश्न उपस्थित झाला निघून द्या म्हणून, तर त्यावेळेला एनसीपीचे एक नेते आणि स्वतः संजय राऊत यांनी नाकारून त्याला असं पत्र आहे. काय प्रश्न आहे? पण त्या बैठकांना होता स्वाभाविक आहे की ज्या घटना महाराष्ट्रातल्या राजकारणात झाल्या ते होता कामा नये याची ते काळजी घेत असते असं मला वाटतं. तर काँग्रेस पक्षाला ते लागू होत नाही. काँग्रेस पक्षाची डायरेक्ट लढाई आहे. एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की भाजपला निवडून येऊन जाणारी संख्या आहे, पण भाजपला काही लोक मदतही करतात बाहेरून, अशी लोकांची संख्या आहे. ते पण एक कमिटमेंट लोकांच्या समोर आलं पाहिजे, त्याच्यावरची चर्चा व्हावी. आमचं तर काय सही, आमची सहीच आहेच. आम्हाला देशाच्या लोकांना माहिती आहे की काँग्रेस हा भाजपच्या या तानाशाह प्रवृत्तीच्या विरोधात लढणारा पक्ष आहे, हे देशामध्ये माहिती आहे. त्यामुळे आमची आयडेंटिटीला कोणालाही त्याच्यामध्ये आमची आयडेंटिटी आहे. त्यामुळे असं सर्टिफाईड करण्याची काही गरजच नाही. देशातल्या लोकांना माहिती आहे आमचे नेते राहुल गांधीजी ज्या पद्धतीने लढतात आहेत, आज ते कोणीच लढाई लढत नाही आहे. त्याच्यामुळे आमच्यासाठी ती आयडेंटिटी नाही आहे. आणि दुसऱ्या पक्षाचंही असेल तरी आज त्यांची घरं पूर्ण बर्बाद बीजेपीने केली. शरद पवारजी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, हे लोक डबवले नाहीत, त्यांची घरं तोडून टाकली, त्यांना बर्बाद केलं, तरी ते लोक घाबरले नाहीत. आता ते घाबरले नाही तरी त्या लोकांच्या आयडेंटिटीबद्दल असं चर्चा करणं, अशा पद्धतीचा अविश्वास निर्माण करणं हे चुकीची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे ही पोरपटपणा जो आपण आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये शब्द वापरतो असा होता कामा नये. सगळे दिग्गज नेते आहेत. प्रकाश आंबेडकरजी फार मोठे नेते आहेत, शरद पवारजी ते देशाचे नेते आहेत, उद्धव ठाकरेजी सुद्धा त्यांचाही एक खानदानी बाणा राहिलेला आहे. अशा पद्धतीचं होता कामा नये याची काळजी आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. अशा पद्धतीचा अविश्वास निर्माण करणं ही बाब चुकीची आहे. कम से कम 22 सीटों पे महाराष्ट्र के, मुंबई छोड़कर, आज यहाँ पर हम लोगों ने जिले के सब नेताओं को बुलाया है और उनसे चर्चा की जाएगी. उनके तरफ से क्या नाम आते हैं, हमने जो नाम उनके तरफ से मंगाए थे उनका सर्वे भी पास में आना शुरू हो चुका है. तो सभी नेताओं से डिस्कशन करके आज की ये चर्चा में हम लोग वो लिस्ट हमारे हाईकमांड में भेजेंगे. उसी के लिए आज की मीटिंग है. और दूसरा रहा कि वंचित के लिए
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.